नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सविकिरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उपवासाची कुरकुरीत अशी बटाटा भजी कशी बनवायची याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्या अगोदर सविकिरण रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा। इथे मी तुम्हाला एक भजी तोडून दाखवते आहे। तुम्ही बघू शकता, बाहेरून एकदम क्रिस्पी आहे आणि आतून एकदम लुसलुशीत आणि ज्युसी आहे। तुम्ही हे नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर मी ते अर्धा वाटी भगर घेतलेली आहे, तीही आपल्याला व्यवस्थित छान मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे। हे व्यवस्थित सर्व साबुदाण्याने भगर भाजल्यानंतर आपण यामध्ये जिरेही टाकून घेणार आहोत। इथे मी जिरे टाकलेले आहे। आता आपण हे व्यवस्थित भाजून घेतलेले आहे। आता इथे आपले भाजल्या गेलेले आहे। आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला इथे छान पीठ तयार करायचं आहे, म्हणून आपण हे गाळणीने गाळून घेत आहोत। आपल्याला पीठ हे बारीकच पाहिजे नाही। आपल्याला हे भज्यांच्या बाइंडिंगसाठी पीठ तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही रेडीमेडही पीठ तयार करून आणू शकता। यासाठी मी 2 बटाटे घेतले आहे मीडियम आकाराचे। ते आपल्याला वरची साल काढून छान असे वरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला बटाट्याचे, आणि हे आपल्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहे तसे। आता आपण याचे छान असा बटाट्याचा लांब, आपल्याला उभा बटाटा धरायचा आहे। आपल्याला लांब असा किस तयार करायचा आहे बटाट्याचा। छान आपल्याला व्यवस्थित हे बटाटा किसून घ्यायचा आहे। इथे आपले दोन्ही बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहे आणि आपल्याला हा किस जो तयार झालेला आहे तो पाण्यात ठेवायचा आहे, जेणेकरून तो काळा पडणार नाही। आपल्याला दोन्ही बटाटे अशाच प्रकारे किसून घेतलेले आहे मी इथे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला याच्यात टाकण्यासाठी आपण उपवासाची चटणी तयार करत आहोत। इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरीचा वापर केलेला आहे। आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। इथे मी आपण जो पीस केला आहे तो घेतलेला आहे बटाट्याचा, आणि याच्यात आपण ग्रीन चटणी टाकतो आहे। याच्यात मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, आणि आपण जी आता बारीक पावडर करून घेतलेली आहे साबुदाणा आणि ती आपण या ठिकाणी बाइंडिंगसाठी वापरणार आहोत। तुम्ही बघू शकता, जर व्यवस्थित बाइंडिंग आपल्याला वाटते कमी पीठ पडते, तुम्ही अजूनही टाकू शकता। तुम्ही लागेल त्याप्रमाणे आपण इथे पिठाचा वापर करू शकतो। आपल्याला इथे जास्त पीठ वापरायचं नाही आहे। इथे मी 1 चमचा दह्याचा वापर केला आहे बाइंडिंगसाठी। इथे मी पाणी वापरलेलं नाही आहे। छान आपल्याला व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, असं आपल्याला मोकळेच पाहिजे नाही। थोडंसं आपण त्याला प्रेस करून बघणार आहोत की आपले पकोडे येतात की नाही। छान आपला तेल गरम करायला ठेवायचं आहे। आता आपण इथे आपले बटाटा भजी काढून घेणार आहोत। खूप सुंदर क्रिस्पी असे बटाटा भजी तयार होतात, खायलाही खूपच छान लागतात। आता हे आपण छान मीडियम आचेवर छान तळून घेणार आहोत। खूप सुंदर असे तयार होतात। छान आपल्याला असे छान हे तळून घ्यायचे आहे। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। इथे मी जास्त तेल वापरलेलं नाही, आपण शॅलो फ्राय करतो त्याप्रमाणे आपल्याला हे फ्राय करायचे आहे। तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असे आपले बटाटा भजी तयार झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये। तुम्ही बघू शकता, रंगही खूप सुंदर आलेला आहे। आता आपण बाकीचेही सर्व भजी आपण या ठिकाणी काढून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण सर्व भजी तळून घेणार आहोत।
इथे आपले सर्व भजे हे तयार झालेले आहे. आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि सविकिरण रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही बघू शकता ही उपवासाची कुरकुरीत बटाटा भजी तयार आहे. धन्यवाद.